नमस्कार. बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने खरं तर म्हणजे फक्त अमेरिकेतच नाही तर जगभरातल्या कोट्यावधी घरांमध्ये पालकत्वाची जी पद्धत होती ना ती खूप बदलून टाकली. हां. हे पुस्तक आहे 1946 साली आलेलं डॉक्टर बेंजामिन स्पॉक यांचं द कॉमन सेन्स बुक ऑफ बेबी अँड चाइल्ड केअर. आणि पुस्तकाचं नावच बघा ना, कॉमन सेन्स म्हणजे अगदी सुजाण विचार. याचा मूळ गाभा काय तर पालकांनी मोठमोठ्या तज्ज्ञांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा अगदी कडक नियमांमध्ये अडकण्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवावा, आपल्या आतल्या आवाजावर. अगदी. त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य आहे ना, स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्हाला वाटतं त्यापेक्षा जास्त तुम्हाला कळतं. हे आजही म्हणजे कितीतरी पालकांना धीर देतं. अगदी खरंय. आणि स्पोक यांच्या पुस्तकाच्या आधीची परिस्थिती बघितली ना तर ती खूपच वेगळी होती. अच्छा, कशी होती? म्हणजे तेव्हा बालसंगोपनाचे सल्ले असायचे ते बरेचदा असे कडक शिस्तीचे. भावनांना तिथे काही थाराच नसायचा. अरे बापरे. हो, म्हणजे अगदी 1920-30च्या दशकातले काही तज्ज्ञ तर म्हणायचे की बाळाला दिवसातून फक्त एकदाच कडेवर घ्या, ठराविक वेळीच घ्या, जास्त लाड करू नका, नाहीतर मुलं बिघडतात. काय सांगताय? हो, रडलं तरी दुर्लक्ष करा, म्हणजे सवय मोडेल. आणि दूध पाजायचं ते सुद्धा अगदी काटेकोर टाइमटेबलनुसार. शिस्त म्हणजे एकदम लष्करी शिस्त. म्हणजे प्रेम माया दाखवणे हे चुकीचं आहे असं काहीचं चित्र होतं का? बरोबर, असंच होतं. आणि स्पॉक यांनी काय केलं तर या विचारांना थेट आव्हान दिलं. त्यांनी सांगितलं की नाही, मुलांची वाढ चांगली व्हायची असेल तर प्रेम महत्वाचं आहे, सहानुभूती महत्वाची आहे, समजूतदारपणा हवा, लवचिकता हवी. ते फक्त मुलांच्या वागण्यावर नाही तर त्यांच्या भावनिक गरजा काय आहेत त्या समजून घेण्यावर जास्त भर देत होते. आणि त्यांनी मेडिकल नॉलेजला सायकोलॉजीची जोड दिली, जे त्या काळात म्हणजे खरंच खूप नवीन होतं. वाह. चला तर मग या इंटरेस्टिंग पुस्तकाच्या पानांमधून आपण प्रवास करूया आणि बघूया की स्पॉक यांनी बाळांपासून ते अगदी किशोरवयीन मुलांपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांसाठी काय विचार मांडले आहेत, जे आजही उपयोगी ठरतात. नक्कीच. सविस्तर चर्चा. लवकर बालपण, हो स्पीकअप. स्पॉक यांनी सुरुवातीलाच पालकांच्या मनातली भीती ओळखली, विशेषतः जे पहिल्यांदाच आई वडील बनले त्यांची. अगदी. ती मी काहीतरी चूक तर करत नाहीये ना, ही भावना. बरोबर. हो, तीच. त्यांनी सांगितलं की प्रत्येक मूल वेगळं असतं, त्यामुळे पुस्तकातले नियम असेच्या असे लागू करू नका. आपलं बाळ काय सांगतंय, त्याला काय हवंय हे ओळखणं जास्त महत्वाचं आहे. हा विश्वास देणंच म्हणजे मोठी गोष्ट होती. हो ना. मग एकदम सुरुवातीच्या दिवसांमध्ये म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत त्यांचा काय सल्ला होता? खाण्यापिण्याबद्दल स्पॉकी यांचा दृष्टिकोन खूप मानवी आणि लवचिक होता. त्यांनी स्तनपानाचं महत्त्व तर सांगितलंच की ते नैसर्गिक आहे, पौष्टिक आहे आणि आई बाळामध्ये एक इमोशनल बॉन्ड तयार करतं. बरोबर. पण त्याच वेळी जे पालक समजा काही कारणांनी फॉर्म्युला दूध देत आहेत त्यांना त्यांनी असं कमी लेखलं नाही किंवा त्यांना गिल्टी वाटू दिलं नाही. अच्छा. त्यांचा भर कशावर होता तर खाऊ घालताना पालकांचा मूड कसा आहे, ते शांत आहेत का, प्रेमळ आहेत का, बाळाला तो त्वचेचा उबदार स्पर्श मिळतोय का. कारण बाळं खूप सेन्सिटिव्ह असतात, पालकांचा ताण लगेच ओळखतात. आणि ती वेळेपत्रकाची गोष्ट म्हणजे सांगितलं जायचं की दर 3 तासांनीच दूध पाजा वगैरे. हां, इथेच स्पॉक यांनी मोठा बदल घडवला. त्यांनी फीडिंग ऑन डिमांड म्हणजे बाळाच्या मागणीनुसार खाऊ घालायला सांगितलं. फीडिंग ऑन डिमांड. हो, म्हणजे जेव्हा बाळ भुकेल्याचं संकेत देईल, रडेल किंवा तोंडात बोटं घालेल, चोडबुळ करेल, तेव्हा त्याला खाऊ घाला. त्या काळात जे अगदी काटेकोर वेळापत्रक होतं ना त्याच्या हे अगदी उलट होतं. पण मग काही डॉक्टरांनी विरोध नाही केला, म्हणजे बाळं लठ्ठ होतील वगैरे? हो, झाली होती भीती व्यक्त की यामुळे बाळं जास्त खातील किंवा आयांना आराम मिळणार नाही. पण स्पॉक म्हणाले की नाही, बाळं स्वतःच्या गरजा ओळखू शकतात आणि आई-वडिलांनी त्या संकेतांना प्रतिसाद द्यायला शिकलं पाहिजे. हे ऐकूनच किती बरं वाटतंय. आता झोपेबद्दल काय? आजही अनेक जण सल्ला देतात की बाळाला रडू द्यावं थोडा वेळ, म्हणजे ते आपोआप झोपायला शिकतं. ही क्राय इट आउट पद्धत जी म्हणतात, त्याबद्दल स्पॉक काय म्हणत होते? स्पॉक अशा कठोर पद्धतींच्या एकदम विरोधात होते. अच्छा. त्यांच्या मते बाळ रडतं तेव्हा ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. भूक लागली असेल, एकटं वाटत असेल, पोटात दुखत असेल किंवा फक्त त्याला जवळ घ्यावंसं वाटत असेल. रडणं ही त्यांची भाषा आहे. ते काही आपल्याला मुद्दाम त्रास देण्यासाठी नाही करत.
म्हणजे ती मॅनिप्युलेशन नाहीये. अजिबात नाही. त्यामुळे रडण्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे त्यांच्या संवादाकडे पाठ फिरवण्यासारखं आहे की नाही? बरोबर. मग प्रतिसाद दिला तर बाळ बिघडणार नाही, हा एक मोठा गैरसमज असतो. अजिबात नाही. उलट स्पॉक म्हणाले की बाळाच्या रडण्याला लगेच प्रतिसाद दिला, त्याला उचलून घेतलं, तर त्याच्या मनात एक सुरक्षितेची, विश्वासाची भावना वाढते. हां, त्याला कळतं की माझी गरज भागवण्यासाठी कोणीतरी आहे जगात. हे त्याच्या इमोशनल डेव्हलपमेंटसाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यांनी पालकत्वाकडे एका भागीदारी मॉडेल म्हणून पाहिलं. भागीदारी मॉडेल म्हणजे बाळाला वाढवणं ही फक्त आईची जबाबदारी नाही, वडिलांनी पण तितकाच भावनिक सहभाग घ्यावा. बाळाला भरवणं, अंघोळ घालणं, खेळवणं यात त्यांनी सक्रिय असावं. हे विचार 1940च्या दशकात मांडणं म्हणजे खरंच खूप पुढे होतं ते. खरंच खूपच आधुनिक विचार. टॉडलरहूड अंदाजे 1 ते 3 वर्ष. आता बाळ रांगायचं सोडून चालायला लागतं आणि घरात एक छोटं तुफानच येतं जणू. हो ना. मग सुरू होतो तो प्रसिद्ध नाही म्हणण्याचा टप्पा. प्रत्येक गोष्ट स्वतःच करायची आहे हा हट्ट. पालकांसाठी हा काळ म्हणजे खरंच कसोटीचा असतो. मग इथे शिस्त कशी लावायची? कारण स्पॉक तर शिक्षेच्या विरोधात होते. बरोबर. स्पॉक यांनी शिस्त म्हणजे डिसिप्लिन या शब्दाकडेच वेगळ्या नजरेतून पाहिलं. त्यांच्यासाठी शिस्त म्हणजे शिक्षा करणं नव्हतं, तर मार्गदर्शन करणं होतं, शिकवणं होतं. अच्छा, गायडन्स? हो. टॉडलर वयात काय होतं तर मुलं स्वतःचं स्वातंत्र्य म्हणजे ऑटॉनॉमी आजमावून बघत असतात. त्यांची स्वतःची इच्छा तयार होत असते. त्यामुळे त्यांचं ते नाही म्हणणं म्हणजे पालकांना दिलेला नकार नसतो खरं तर. ती स्वतःच्या अस्तित्वाची एक प्रकारे घोषणा असते. हा विकासाचा एक महत्वाचा आणि अगदी नैसर्गिक टप्पा आहे. पण मग मर्यादा कशा घालायच्या, नाहीतर घरात गोंधळ उडेल. बरोबर आहे. त्यासाठी स्पॉक यांनी एक खूप छान कल्पना वापरली. खेळाच्या मैदानाभोवती असलेलं कुंपण म्हणजे अ फेन्स अराउंड अ प्लेग्राऊंड. इंटरेस्टिंग. मैदान म्हणजे मुलाचं जग. तिथे ते मोकळं खेळू शकतं, बागडू शकतं, एक्सप्लोर करू शकतं. पण त्या मैदानाभोवती एक सुरक्षित कुंपण हवं. म्हणजे काही स्पष्ट, ठाम आणि सातत्यपूर्ण नियम. ठीक आहे. ओके. हे नियम कशासाठी? तर मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि इतरांचा विचार करण्यासाठी आवश्यक आहेत. पण हे कुंपण इतकं उंच किंवा काटेरी नसावं की मुलाला आत एकदम गुदमरल्यासारखं वाटेल. बरोबर. म्हणजे मोकळीक पण हवी. हो. नियम थोडेच असावेत पण महत्वाचे, आणि ते प्रेमाने पण ठामपणे सांगावेत. उदाहरण, रस्त्यावर पळायचं नाही किंवा दुसऱ्याला मारायचं नाही. यात शिक्षा देण्याची भीती नाही घालायची, तर सुरक्षिततेचं कारण सांगायचं. हे खूप महत्वाचं आहे. नाही तर पालक प्रत्येक लहानसहान गोष्टीवरून मुलांची भांडत बसतात. अच्छा. या वयातली अजून एक मोठी डोकेदुखी म्हणजे तो जमिनीवर लोळण घेत केलेला हट्ट, टँट्रम ज्याला म्हणतात. हो. किंवा समजा घरात नवीन बाळ आलं की मोठ्या मुलाचा मत्सर, जेलसी. यावर स्पॉक काय सांगतात? टँट्रमबद्दल स्पॉक म्हणतात की हा मुलाचा मुद्दाम केलेला आगाऊपणा नाहीये, तर तो भावनांचा उद्रेक आहे. भावनांचा उद्रेक. हो. कारण या वयात मुलांना त्यांच्या तीव्र भावना म्हणजे निराशा, राग या शब्दांत सांगता येत नाहीत. मग ते अशा शारीरिक रूपाने बाहेर पडतात. अशा वेळी पालकांनी स्वतः शांत राहणं खूप महत्वाचं आहे. मुलावर ओरडून किंवा त्याला शिक्षा करून काही उपयोग नाही. मग काय करावं? उलट त्याला सुरक्षित वाटेल असं वातावरण ठेवावं. आणि उद्रेक शांत झाल्यावर सहानुभूतीने विचारावं, अरे बापरे, तुला खूप राग आला होता का? आणि मत्सर, नवीन भावंड आल्यावर हे तर खूप कॉमन आहे. मत्सर ही सुद्धा एक नैसर्गिक भावनाच आहे. ती असुरक्षिततेतून येते. मोठ्या मुलाला वाटतं की आता आईवडिलांचं प्रेम वाटलं जाणार. स्पॉक सुचवतात की मोठ्या मुलाला नवीन बाळाच्या कामात मदत करायला सांगावं. अच्छा. सहभागी करून घ्यावं. हो. जसं डायपर आणून दे, बाळाशी बोल वगैरे. म्हणजे त्याला जबाबदारी दिल्यासारखं वाटेल. आणि सगळ्यात महत्वाचं, मोठ्या मुलासाठी पालकांनी वेगळा खास मेळ काढावा, फक्त त्याच्यासाठी. स्पेशल टाइम, जेणेकरून त्याला अजूनही आपण महत्वाचे आहोत हे जाणवेल. आणि वस्तू शेअर न करण्याबद्दलही ते म्हणतात की या वयात माझं ही भावना खूप प्रबळ असते. लगेच शेअर कर म्हणणं कठीण असतं. हळूहळू खेळातून, उदाहरणातून शिकवावं लागतं. आणि टॉयलेट ट्रेनिंग त्याबद्दल काय? त्याबद्दलही त्यांचा सल्ला होता की बाळाच्या शारीरिक आणि मानसिक तयारीची वाट बघा. त्याच्यावर प्रेशर आणू नका किंवा त्याला लाज वाटेल असं काही बोलू नका. प्रत्येक मूल आपल्या वेळेनुसार तयार होतं. मध्यभागी सूचना? ही चर्चा खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला खात्री आहे की अनेक पालकांना याचा उपयोग होत असेल. हो, नक्कीच. तर श्रोत्यांना जर ही माहिती आवडत असेल तर कृपया बुकवाईज विथ विशाल चॅनलला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढे जाऊया. शालेय पूर्व आणि शाळेवर्षे म्हणजे अंदाजे 3 ते 10 वर्ष. आता मुलं जरा मोठी होतात, जास्त बोलायला लागतात, त्यांची कल्पनाशक्ती एकदम जोरात असते.
आणि जग समजून घ्यायची उत्सुकता खूप वाढते. हो. का, कसं, काय प्रश्न विचारून भंडावून सोडतात अगदी. बरोबर. स्पॉक म्हणतात की या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांना गांभीर्याने घ्या. या टप्प्यावर शिस्तीचं स्वरूप कसं बदलतं? कारण आता मुलं कारणं थोडीफार समजायला लागतात, नाही का? अगदी बरोबर. या वयात मुलांची लॉजिकल थिंकिंग वाढायला लागते. त्यामुळे आता नुसते नियम सांगण्याऐवजी त्यामागचं कारण स्पष्ट करणं शक्य होतं आणि ते महत्वाचं पण ठरतं. उदाहरणं, आपण टीव्ही जास्त वेळ नाही बघत कारण त्याने डोळ्यांना त्रास होतो आणि मग खेळायला वेळ नाही मिळत, असं काहीतरी. स्पॉक यांनी नैसर्गिक परिणामांचा म्हणजे नॅचरल कॉन्सिक्वेन्सेसचा वापर करायला पण सुचवलं. नैसर्गिक परिणाम म्हणजे काय? म्हणजे जिथे सुरक्षित असेल तिथे मुलाला त्याच्या कृतीचे स्वाभाविक परिणाम अनुभव देणं. जसं समजा त्याने जेवणाच्या वेळी नीट जेवलं नाही तर मग पुढच्या खाण्याच्या वेळेपर्यंत भूक लागू शकते. अच्छा, शिक्षा नाही पण परिणाम भोगू देणं. हो, किंवा खेळणी आवरून ठेवली नाहीत तर मग ती वेळेवर सापडणार नाहीत. यातून जबाबदारीची जाणीव येते. हे चांगलं आहे. आणि याच वयात मुलांमध्ये सद-विवेक बुद्धी म्हणजे कॉन्शियस, काय बरोबर काय चूक याची समज ती डेव्हलप व्हायला लागते. त्यांना चूक झाली की माफी मागायला शिकवावं. आणि महत्वाचं म्हणजे जर आपल्याकडून म्हणजे पालकांकडून काही चूक झाली तर आपणही मुलांची माफी मागायला लाजायचं नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. हो, यातून प्रामाणिकपणा आणि जबाबदारी हे गुण मुलं शिकतात. आणि स्पॉक शारीरिक शिक्षेचे म्हणजे मारण्याचे तर ते कट्टर विरोधक होते. हो, हे आधी पण आलं होतं. हां, त्यांचं म्हणणं होतं की मारण्याने मूल फक्त भीतीने ऐकतं, पण ते योग्य अयोग्य शिकत नाही. उलट त्याच्या मनात राग आणि आक्रमकता वाढू शकते. त्याऐवजी शांतपणे बोला, नियम समजावून सांगा, पर्याय द्या, असं मार्गदर्शन करावं. आणि या वयात मुलांच्या कल्पनाशक्तीला, क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन देणं खूप महत्वाचं आहे. चित्र काढणं, गोष्टी बनवणं, काहीतरी तयार करणं. नक्कीच. आता शाळेत जाण्याची तयारी. अनेक पालक मुलांना शाळेत घालण्याआधीच अक्षरं, आकडी शिकवायची घाई करतात. अभ्यास आणि इतर गोष्टींबद्दल स्पॉक काय म्हणतात? स्पॉक यांचा भर फॉर्मल शिक्षणापेक्षा घरातल्या नैसर्गिक शिकण्यावर जास्त होता. त्यांच्या मते शाळेत जाण्याआधी मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण होणं महत्वाचं आहे, अभ्यासाचा दबाव टाकणं नाही. अच्छा. प्रत्येक मूल आपल्या स्पीडनी शिकतं. शाळेत जाण्याची तयारी म्हणजे फक्त अक्षर ओळख नाही, तर इतरांमध्ये मिसळण्याची, सूचना ऐकण्याची, स्वतःच्या वस्तू सांभाळण्याची तयारी सुद्धा. सामाजिक कौशल्य. बरोबर. शाळेत गेल्यावर पालक आणि शिक्षक यांच्यात एक चांगली पार्टनरशिप असणं गरजेचं आहे, जेणेकरून मुलाच्या प्रगतीवर एकत्र लक्ष ठेवता येईल. गृहपाठाबद्दल ते म्हणतात की पालकांनी मुलाला मदत करावी, कुठे अडलं तर सांगावं, पण त्याचा होमवर्क स्वतः करून देऊ नये. आणि भावनांचं काय? म्हणजे राग येणं, भीती वाटणं, हे पण घडतं या वयात? नक्कीच. स्पॉक म्हणतात की मुलांना त्यांच्या भावना ओळखायला शिकवणं महत्वाचं आहे आणि त्या योग्य प्रकारे व्यक्त करायला शिकवणं. जसं राग आला तर ओरडण्याऐवजी किंवा मारण्याऐवजी मला राग आला आहे असं शब्दात सांगायला शिकवावं किंवा मग उशीवर मारून राग काढायला सांगावा. अच्छा. मुलांमध्ये आक्रमकता म्हणजे अग्रेशन दिसलं तर त्यांना शांतपणे समजावून सांगावं की इतरांना त्रास देणं योग्य नाही आणि रागावर कंट्रोल करायचे दुसरे मार्ग सांगावेत. आणि भीती म्हणजे अंधाराची भीती किंवा काल्पनिक राक्षसांची? हां, ती भीती मुलांसाठी खरी असते. त्यामुळे ती खरी नाही असं म्हणून उडवून लावू नये. त्यांना धीर द्यावा, जवळ घ्यावं आणि ती भीती हळूहळू कमी करायला मदत करावी. त्यांची चेष्टा तर कधीच करू नये. किशोरवयीन वर्षे अडॉलसन्स. होस्ट स्पीकर. आणि मग येतं पोगंडावस्था म्हणजे किशोरवयीन वय, जणू काही आयुष्यातला दुसरा जन्मच. खरंय. या वयात मुलं स्वतःची ओळख म्हणजे आयडेंटिटी शोधायला लागतात. त्यांना पालकांपासून स्वातंत्र्य हवं असतं, पण त्याच वेळी कुठेतरी भावनिक आधाराची गरज पण असते. हा जो विरोधाभास आहे तो पालकांनी कसा हाताळायचा? कारण अनेकदा असं वाटतं की मुलं आपल्यापासून दूर चालली आहेत. स्पॉक याबद्दल खूप संवेदनशीलतेने बोलतात. ते म्हणतात की किशोरवयीन मुलं जरी स्वतःहून थोडं अंतर ठेवत असली, मित्रांमध्ये जास्त रमत असली, तरी पालकांनी त्यांच्यापासून इमोशनल डिस्टन्स नाही ठेवायचा. अच्छा. जरी मुलं तशी वागली तरी. हो. मुलांचं असं वागणं हा त्यांच्या डेव्हलपमेंटचाच एक भाग आहे. तो पालकांना दिलेला नकार नाही. ते स्वतःची एक स्वतंत्र ओळख बनवत आहेत. या काळात शिस्तीचं स्वरूप पण बदलतं. आता बाहेरून कंट्रोल करण्याऐवजी मुलांमध्ये स्वयंशिस्त म्हणजे सेल्फ डिसिप्लिन आणि जबाबदारीची भावना वाढवण्यावर भर द्यायला हवा. म्हणजे नियम नसावेत असं नाही, बरोबर. पण ते लादलेले नसावेत का? बरोबर.
नियम आणि मर्यादा अजूनही आवश्यक आहेतच, पण त्या शक्यतोवर चर्चेतून ठरवाव्यात, मुलांचं मत विचारात घ्यावं, त्यांना नियमांमागची कारणं समजावून सांगावीत, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे स्पष्ट करावं. या वयात विश्वास म्हणजे ट्रस्ट हा खूप महत्वाचा मुद्दा असतो. हो. पालकांनी मुलांवर विश्वास दाखवणं गरजेचं आहे, अर्थात त्यांच्या सुरक्षितेची काळजी घेऊनच. आणि जर मुलांकडून काही चूक झालीच तर लगेच संवाद बंद नाही करायचा किंवा एकदम टोकाची भूमिका नाही घ्यायची. मग काय करायचं? उलट शांतपणे चर्चा करावी, काय चुकलं आणि त्यातून काय शिकता येईल यावर भर द्यावा. स्पॉक म्हणतात की पालक एका सुरक्षित बंदरासारखे म्हणजे सेफ हार्बर सारखे असायला हवेत, जिथे त्यांची मुलं स्वतःच्या जहाजातून जगाच्या समुद्रात फिरायला मोकळी असतील, पण गरज वाटली किंवा वादळ आलं तर परत येऊन आसरा घेऊ शकतील. वा, हे खूप छान रूपक आहे. पण याच वयात मित्रांचा प्रभाव खूप वाढतो. कधीकधी पालकांना असुरक्षित वाटतं की आपलं महत्त्व कमी झालंय की काय. आणि दुसरा महत्त्वाचा पण नाजूक विषय म्हणजे लैंगिक विकास आणि भावना. आजही अनेक पालक यावर मुलांशी बोलायला कचरतात किंवा काय बोलावं हेच कळत नाही. स्पॉक काय सुचवतात? मित्रांचा प्रभाव वाढणं हे अगदी नैसर्गिक आहे आणि विकासासाठी गरजेचं पण आहे. मित्रमैत्रिणींकडून मुलं खूप काही शिकतात. स्वातंत्र्य, लॉयल्टी, सामाजिक नियम, स्वतःच्या व्हॅल्यूजची टेस्ट घेतात. पालकांनी मुलांच्या मित्रांवर टीका करण्याऐवजी किंवा त्यांना तोडायचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या मित्रांबद्दल मुलांशी मोकळेपणाने बोलावं. त्यांच्या मैत्रीतल्या चांगल्या गोष्टी विचाराव्यात. अच्छा. आणि लैंगिकतेबद्दल बोलायचं झाल्यास स्पॉक यांचा सल्ला एकदम स्पष्ट आहे. मुलांशी प्रामाणिकपणे बोला, आदराने बोला आणि त्यांच्या वयाला आणि समजायला पटेल अशा भाषेत बोला. हा विषय टाळण्याने किंवा त्याबद्दल लाज किंवा भीती निर्माण केल्याने काय होतं तर मुलं एकतर अज्ञानी राहतात किंवा मग चुकीच्या आणि असुरक्षित माहितीच्या मागे लागतात. बरोबर. ज्ञान हे संरक्षणासाठी असतं असं स्पॉक ठामपणे सांगतात. म्हणजे माहिती लपवण्याऐवजी योग्य माहिती देणं जास्त महत्वाचं आहे. नक्कीच. आणि या सगळ्या संवादात स्पॉक एका गोष्टीवर खूप जास्त भर देतात, ती म्हणजे पालकांनी मुलांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकणं. लिसनिंग. ऐकणं. हो. विशेषतः किशोरवयीन मुलांशी बोलताना लगेच सल्ला द्यायला किंवा लेक्चर द्यायला सुरुवात न करता त्यांचं मत काय आहे, त्यांच्या भावना काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांना असं वाटलं पाहिजे की माझे विचार, माझ्या भावना महत्वाच्या आहेत आणि त्या मी घरात मोकळेपणाने बोलू शकतो किंवा शकते. स्पॉकचे कालातीत सिद्धांत. टाइमलेस प्रिन्सिपल्स. वाह! इतक्या सविस्तर चर्चेनंतर जर स्पॉक यांच्या पूर्ण फिलॉसॉफीचा गाभा म्हणजे अगदी थोडक्यात काही तत्वांमध्ये मांडायचा झाला तर ती कोणती असतील, जी आजही इतकी वर्ष झाली तरी तितकीच महत्वाची वाटतात? नक्कीच. स्पॉक यांचे काही कालातीत म्हणजे टाइमलेस प्रिन्सिपल्स सांगता येतील. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची नैसर्गिक प्रवृत्ती, तुमचं ज्ञान, तुमच्या मुलाबद्दल हे कुठल्याही पुस्तकी नियमापेक्षा जास्त महत्वाचं आहे. बरोबर. ट्रस्ट युअरसेल्फ. दुसरं, तुमच्या मुलाचा आदर करा. त्याला एक स्वतंत्र व्यक्ती माना. त्याच्या भावना, त्याचे विचार यांना महत्त्व द्या. रिस्पेक्ट. तिसरं, प्रेम आणि शिस्त एकत्र चालतात. शिस्त म्हणजे शिक्षा नाही, तर प्रेमळ मार्गदर्शन. मर्यादा हव्यात, पण त्या सहानुभूतीने आणि आदराने शिकवा. लव्ह अँड डिसिप्लिन. चौथं, प्रत्येक मूल वेगळं आहे. एका मुलासाठी जे योग्य आहे ते दुसऱ्यासाठी असेलच असं नाही. लवचिक रहा. बी फ्लेक्सिबल. हो, युनिकनेस. पाचवं, तुम्ही स्वतः उदाहरण बना. मुलं तुम्ही काय सांगता यापेक्षा तुम्ही काय करता ते जास्त शिकतात. प्रामाणिकपणा, आदर, सहानुभूती तुमच्या वागण्यातून दिसू द्या. रोल मॉडेल. सहावं, स्वातंत्र्य आणि भावनिक जोड यांचा समतोल साधा. मुलांना वाढायला, स्वतंत्र व्हायला जागा द्या, पण तुमचा भावनिक आधार, ती ऊब कायम ठेवा. बॅलन्स महत्वाचा. कनेक्शन. आणि सातवं, पालकत्व म्हणजे सतत शिकणं. चुका होणारच, पण त्यातून शिकून पुढे जायचं. परफेक्ट होण्याची गरज नाही. परफेक्शन नाही. या विचारांनी पालकत्वाला अधिक मानवी, अधिक सहानुभूतीपूर्ण बनवलं. वारसा. लेगेसी. स्पॉक यांच्या पुस्तकाने खरंच एक पिढी घडवली असं म्हणतात. म्हणजे एकेकाळी अमेरिकेत बायबलनंतर हेच पुस्तक सर्वाधिक विकलं गेलं होतं म्हणे. हो, लाखो प्रती विकल्या गेल्या. 50पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतर झालं. त्याचा प्रभाव खूप मोठा होता. होस्ट स्पीकर. प्रचंड. एक्सपर्ट स्पीकर. त्यांनी मेडिकल नॉलेज सर्वसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोचवलं
आणि त्या सहानुभूती आणि सायकोलॉजिकल समजेची जोड दिली. अर्थात त्यांच्यावर टीका पण झाली बरं का. अच्छा, काय टीका झाली? काही टीकाकारांनी, विशेषतः जेव्हा व्हिएतनाम युद्धाच्या काळात स्पॉक युद्धविरोधी होते, तेव्हा असा आरोप केला की त्यांच्या अतिमोकळीक देण्याच्या सल्ल्यामुळेच म्हणजे परमिसिव्हनेसमुळेच एक शिस्त नसलेली आणि बंडखोर पिढी तयार झाली. अरे देवा, पण स्पॉक यांनी या आरोपाचं खंडन केलं होतं ना? हो, त्यांनी वारंवार स्पष्ट केलं की प्रेमळ पालक असण्याचा अर्थ मुलांना काहीही करू देणं किंवा त्यांना मर्यादाच न घालणं असा नाहीये. उलट त्यांच्या मते प्रेम आणि विश्वासाच्या पायावर जी शिस्त उभी राहते ती जास्त प्रभावी ठरते. बरोबर. ती मुलांमध्ये भीती नाही तर जबाबदारीची भावना वाढवते. काही गैरसमज झाले असले तरी बालमानसशास्त्र असेल, बालरोग चिकित्सा असेल किंवा सजग पालकत्व असेल, या क्षेत्रांमध्ये स्पॉक यांचे जे मूळ विचार आहेत ते आजही खूप महत्त्वाचे आणि मार्गदर्शक मानले जातात. एक्सपर्ट स्पीकर? आउटरो? हो, स्पीकर. एकंदरीत स्पॉक यांच्या विचारांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की पालकत्व हा फक्त मुलांच्या वाढीचा प्रवास नाहीये, तर तो पालकांच्याही भावनिक आणि वैचारिक विकासाचा प्रवास आहे. अगदी. त्यांनी नेहमी सांगितलं की परिपूर्ण पालक बनण्याच्या मागे लागू नका, त्यापेक्षा मुलांशी एक खरी इमोशनल जवळीक म्हणजे कनेक्शन साधणं हे जास्त महत्वाचे आहे. चुका होतील, आव्हानं येतील, पण प्रेम आणि समजूतदारपणा असेल तर त्यातून नातं अजून घट्ट होत जाईल. खरंच, परिपूर्णतेपेक्षा जवळीक हा विचार खूप मोलाचा आहे. कदाचित या आठवड्यात आपण सगळेच थोडा थांबून विचार करू शकतो की आपल्या रोजच्या आयुष्यात फक्त पालक म्हणून नाही तर इतर नात्यांमध्ये सुद्धा, कामाच्या ठिकाणी सुद्धा आपण या परफेक्शनच्या अट्टहासापलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने जवळीक कशी साधू शकतो हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच. आजची ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही माहिती खरंच उपयुक्त वाटली असेल तर कृपया बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश किंवा त्यावर आधारित अशी चर्चा ऐकायला आवडेल? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. कोण जाणे, कदाचित पुढच्या भागात तुमच्या आवडीचं पुस्तक असेल. भेटूया लवकरच. धन्यवाद. धन्यवाद.